नमस्कार. शिरूर वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कैलास विद्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनच्या वतीने दिनांक 10 जून 2024 रोजी पत्रकारांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शिरूर येथे हे आयोजन करण्यात आले होते. शिरूर तालुक्यातील 40 गावांमध्ये गेल्या वर्षभरापासून बालमित्र ग्राम हा उपक्रम राबवण्यात आलेला होता. शिरूर व परिसरातील मुलांच्या शिक्षण आणि संरक्षण या मुद्द्याला अनुसरून पत्रकार बांधव व भगिनींनी चर्चासत्रात भाग घेतला. वर्षभराच्या कामाचा वृत्तपत्रांच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कैलास विद्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन शिरूर तालुका यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा यावेळी मांडण्यात आला. अधिक सखोल माहिती, मुलांचे शिक्षण आणि अधिकार यांची माहिती व्हावी व कैलास विद्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांचे हक्क व संरक्षण यासाठी जे काम केले जात आहे त्याची माहिती समाजाला व्हावी या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले होते. या चर्चासत्राचे आयोजन सुभाष हरिसिंग गतखाने, जिल्हा समन्वयक अधिकारी, कैलास विद्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन शिरूर, जिल्हा पुणे यांनी केले होते. या चर्चासत्रात प्रामुख्याने सूत्रसंचालन अनिल कांबळे सर, पत्रकार डॉक्टर नितीन पवार, अमृतेश झांबरे, सतीश धुमाळ, अभिजित आंबेकर, अभिनेत्री किरण झांबरे, तेजस फडके इत्यादी पत्रकार उपस्थित होते. अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. आज प्रत्येक कुटुंबात संवाद तुटत चालला आणि जे मोबाईलचं मी पाहतो बऱ्याच वेळा, आता मी बऱ्याच बाहेर फिरण्याचा योग होतो, बऱ्याच मित्रांच्या घरी जातो, लहान मुलाकडं मोबाईल असतो आणि ते कंटिन्यू गेम खेळ, कुठं काय कर. पण आपल्याला माहिती की आज मोबाईल किती घातक आहे. आपण साधं यूट्यूबला जर एखादी बातमी बघायचं गेलं तर एक बातमी असते आणि त्याचे 4 व्हिडिओ नको ते असतात. हे आपल्याला कळत नाही. आपण आपल्या मुलांना हौसन मोबाईल देतो. मी साधं उदाहरण सांगतो आणि थांबतो. शिरूरवरून मी बायपासवरून शिरूरला चाललो होतो आणि एक आई आणि एक मुलगा पाठीमागे बसला होता. तर तो मुलगा आहे ना, तो असा वाकडा तिकडं होत होता. तर तो आणि खाली होता मोबाईल. मला असं वाटलं की याला झोपी पाली काय म्हणून हा वाकडा तिकडं होतोय, हा पडल म्हणून मी गाडी समोर रात्री शेजारी घेतली आणि जेव्हा मी पाहिलं तर त्या मुलाच्या हातात मोबाईल होता आणि तो गेम खेळत होता असं करून. म्हणजे ही पालकांची जबाबदारी, आईची असेल, वडिलांची असेल. आपण त्या मुलांना मोबाईल न देऊन आपण त्यांचे संवाद साधणं. आपण पाहतो की आज प्रत्येक माणसाला ताणतणाव आहे, लहान मुलांना पण ताणतणाव आहे. आणि आपण असं कोणत्याही पालकांनी समजू नये की माझा मुलगा हा प्रत्येक गोष्टीत पारंगत झाला पाहिजे. प्रत्येक आईची वडिलांची इच्छा असते की माझा मुलगा अभ्यासात पण चांगला असला पाहिजे, माझ्या मुलाला डान्स आला पाहिजे, माझ्या मुलाला गाणे आलं पाहिजे, माझ्या मुलाला खेळ पण आले पाहिजे. तुमचा मुलगा काय सुपर हिरो नाही, तो सर्वसामान्य कुटुंबात जन्माला. आता माझा एक मुलगा 12वीला आहे, एक 10वीला आहे. मी माझ्या मुलांना एकच सांगितलं, तुम्ही फार मोठे डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. तुम्हाला जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रात तुम्ही करिअर करा. भले लोकांची पोरं डॉक्टर, इंजिनियर, IT क्षेत्रात जातील, त्याच्याशी मला देणे घेणं नाही. पण तुम्हाला जे आवडते ते प्रामाणिकपणे करा, जेणेकरून तुमच्या वागण्यामुळे मला समाजात मान खाली नाही घालायला लागलं. हे आपण सांगितलं पाहिजे. काय होते, आपण बऱ्याच वेळा, माझ्या मुलाचं उदाहरण सांगतो, मध्ये 2-3 वर्ष कोरोनात गेले. तो अभ्यासात कच्चा होता. मलाही वाटत नव्हतं तो 10वीला पास होतोय का नाही. मी त्याला एकच सांगितलं परीक्षेच्या आधी, म्हणजे तू जर पास झाला तर मी तुला कॉलेजला पाठवणार, तू जर नापास झाला तर मी 2 म्हशी घेऊन जाणार तुला त्या वळायच्या. त्यांनी त्या एका महिन्यात इतका अभ्यास केला, त्याला 78% पडले. आणि जेव्हा त्याला ते 78% पडले, त्याचा स्वतःचा विश्वास होता ना, तो 10 वेळा मला विचारत, खरंच मला 78% पडले. मुलांवर जास्त बर्डन आणायचं आपण पण नाही, कारण त्यांना शेवटी प्रत्येकाची बुद्धी सारखी नसती.
आपल्या मुलाला ज्या क्षेत्रात करिअर करायचे त्या क्षेत्रात त्याला बिंदास करिअर करू द्या. लोक काय म्हणतात शेवटी, आता मला माझे वडील कीर्तनकार आहे, त्यांना मला कीर्तनकार बनवायचं होतं पण माझी आवड नव्हती, मी पत्रकारितेत आलो. कदाचित मी कीर्तनकार झालो असतो तर माझी आणि वाटेलची तुलना झाली असती, पण मी माझं एक वेगळं क्षेत्र निवडलं आणि त्याच्यात मी पुढे गेलो. तर मला हे सांगायचं, तुम्ही करताना खूप चांगलं उपक्रम आहे आणि पत्रकारांकडून जी मदत तुम्हाला लागेल ती 100% आम्ही करू. मी तुम्ही या कार्यक्रमाला बोलवलं की परत सर्वांची माफी मागतो, कारण मला पुण्यात खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे. उज्ज्वलाताईंनी खूप आग्रह केला, त्याच्यामुळे मी खरं तर आलो. चित्रपूरमध्ये माझे सहकारी मित्र वाट बघतात. मी आता कार्यक्रम म्हणजे आता भाषण करून निघणार आहे, त्याच्यामुळं तुमचा जो कार्यक्रम होईल माझे सहकारी येत आहेत, मला बातम्या देतील आणि कृपया समजून घ्या. मला एवढं सांगतो, थांबतो. धन्यवाद. मी पत्रकार अमृत जांभळे. आपण थोडं हसून खेळून चर्चा करूया. जास्त सिरियस हा कार्यक्रम चालू आहे सध्या असं म्हणजे वाटतंय. म्हणजे मी काही जास्त बोलणार नाही, मी नगरीच भाषेत बोलणार, मी पुणेरी भाषा काय मारणार नाही, शुद्ध बोली चौघाली ते पण नको आहे. तर आत्ता जे बालसंगोपनाचं वगैरे होतं तुमचे आमच्या सोसायटीच्या तुमच्या कार्यकर्ते पण तुमच्या संस्थेमध्ये काम करतात, तुमच्याकडून खूप बातम्या आपण केल्या होत्या. तुम्ही जे काय काम करताय ते आमच्या सर्व पत्रकारांपर्यंत डे टू डे त्याचा अपडेट देण्यासाठी आमच्या पत्रकार पण तुमच्या कामाची प्रसिद्धी देतील. शिरूर तालुक्यामध्ये अशी भरपूर गावं असतील, त्या गावांमध्ये मुलांच्या शिक्षणापासून शाळा लांब असेल अशी गावं निवडा, त्या गावाची आपण हे करू. तुमच्याकडे जे काही योजना असतील त्या आमच्या पत्रकार संघामध्ये वारंवार त्याचे पाठवा, तो आम्ही प्रसिद्धी देऊ बोलतो. एक पत्रकार नात्याने प्रथमतः तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. की जी आज काळाची गरज आहे. आज प्रत्येक शहाण्या माणसाला समजून सांगता येतं, पण बाल मनावर जे संस्कार आपण बिंबवतो त्याचं प्रतिबिंब त्याच्या वयात आल्यानंतर, त्याला समज आल्यानंतर ते कितपर्यंत सातत्य राहतं याच्यासाठी आपलं खूप मोठं योग्य असतं, त्यामध्ये मार्गदर्शन असतं. आज कैलास सत्यार्थी सारख्यांना 2014मध्ये मलाला आणि कैलास सत्यार्थींना नोबेल शांती पुरस्कार मिळाला आणि त्यांचे एक आंदोलन होतं की बचपन बचाव. या माध्यमामधून कैलास सत्यार्थींनी जे भारताचं नाव नव्हे तर जगामध्ये त्यांनी बाल मनावर होणारे दुष्परिणाम, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे बालविवाह असतील, बाल कामगार असतील, हे जे घटनाक्रम आपण पाहतोय समाजामध्ये, तर त्याचं प्रतिबिंब किंवा त्या घटना पाहिल्यानंतर पालकांच्या मनामध्ये थोडीशी वेगळी भावना निर्माण होती का नेमकं आपण आपल्या पाल्याला मुलाला कशा पद्धती, आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे घरी जाऊन तुम्ही बघा. आणि मी जेव्हा ती 20 मुलांची लिस्ट घेऊ, एका जे आपण म्हणतो ना की मागासवर्गीय समाज, त्या समाजात जेव्हा गेलो ती मुलांची यादी घेऊन आणि मुलांचा शोध घ्यायला गेलो, त्या 20 मुलांपैकी 13 मुलांची लग्न झालेली. जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारी मुलं म्हणजे साधारण 6वी-7वीचे विद्यार्थी असतात. काय परिस्थिती असेल त्या समाजातली हे जेव्हा बघितलं मी माझ्या डोळ्यांनी, म्हटलं अरे कुठली